मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या 10 मार्च 2026 रोजी झालेल्या निवडणुकी प्रक्रिया अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी रद्द केली असून नियमानुसार फेरनिवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर आणि शिवसेनेच्या उपसभापती ललिता काकी शेजूळ यांचे अनुक्रमे सभापती आणि उपसभापती अपात्र ठरल्यामुळे मिरजेत पंचायत समिती राजकारणात खळबळ उडाली आहे। या निर्णयामुळे काँग्रेस व शिवसेनेला आणि महाआघाडीमधील मित्र पक्षांना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मोठा दणका दिला आहे। भाजपच्या पंचायत समिती सदस्य राणी सचिन भोरे यांनी दाखल केलेल्या वाद अर्जावर सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी हा निर्णय दिला आहे। आदेशात नमूद केल्यानुसार निवडणुकीच्या दिवशी पंचायत समितीचे 22 पैकी 21 सदस्य उपस्थित होते। मात्र सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण झाल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नव्हते। या संदर्भात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दाखल झाला होता। पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाचाही निर्णयात विचार करण्यात आला आहे। निवडणुकीत सभापती पदाचा निकाल 11 विरुद्ध 10 अशा केवळ एका मताच्या फरकाने लागला होता। अपहरणामुळे संबंधित सदस्य मतदानापासून वंचित राहिल्यामुळे निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। अशा परिस्थितीत ही निवडणुकीत स्वतंत्र निःपक्ष असल्याचे म्हणता येणार नाही असे निकालात म्हटले आहे। अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की एका लोकप्रतिनिधीला मतदानाचा अधिकार बजावण्यापासून रोखले जाणे म्हणजे केवळ त्या सदस्याच्या अधिकारावर गदा नसून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दूषित ठरते। सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्याबाबतच्या निर्णयांचाही आदेशात संदर्भ देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर 10 मार्च 2026 रोजी झालेली सभापती निवडणूक रद्द करून नियमानुसार फेरनिवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे मिरज पंचायत समितीच्या सत्ता समीकरणांमध्ये पुन्हा एकदा राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।